नमस्कार मंडळी, मी समृद्धी दक्कन थाटमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक। तर त्यासाठी घेतलेला आहे एक बाउलभर नारळीचा चव, त्याचा अर्ध गुळाचा किस, खसखस, वेलची पावडर आणि जायफळ। आपण किसलेल्या नारळापेक्षा हाफ मध्ये गुळाचा किस गुळ घ्यायचा आहे। तर आता मी खसखस भाजून घेणार आहे। तर मंद आचेवर आपल्याला खसखस खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे। तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे जो की मी उकडीच्या मोदकापासून YouTube चॅनलच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे। तर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका। तर आता मी हे खसखस भाजून घेतला आहे, ते एका प्लेटमध्ये काढलेला आहे। तर त्याच कढईमध्ये मी आता नारळाचा किस घालणार आहे। तर आपल्याला नारळाचा किस हा मी विळतीवर खवून घेतला आहे। तुम्हाला जसं सोयीस्कर असेल तर आता सध्या मशीन पण आहेत, त्याच्यावर तुम्ही खवू शकता। तर आता मी 1-2-3 सेकंद असं फक्त थोडंसं मॉइश्चर कमी व्हावं म्हणून हलवत आहे। तर त्याच्यानंतर आता गूळ घालतो, जो की मी नारळाचा निम्मा भाग असतो ना तो घेतलेला आहे। तर आता गूळ आणि खोबरं असं दोन्ही एकत्रित हळूहळू भाजायचं आहे। तर तुम्ही स्टार्टिंगला थोडंसं गॅस फास्ट ठेवा आणि नंतर मग स्लो करून टाका, ठीक आहे। तर आपण आता गणपती बाप्पांचा हा लाडका नैवेद्य आहे की जो त्यांना खूप आवडतो, मोदक। तर तुम्हाला माहित आहे का की आपण गणपती बाप्पांना 21 मोदकांचाच नैवेद्य का अर्पण करतो? तर याच्या मागे पण सुद्धा एक कथा आहे। तर मला ती कथा माहीत आहे आणि तुम्हाला पण माहीत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये पाठवा, किंवा माझी तुम्हाला कथा आहे जी की तुम्हाला ऐकायची आहे माझ्याकडून, तर तुम्ही नक्की मला कमेंट करा। मी नक्की त्याचा एक व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी शेअर करेल। तर आता ह्याच्यामधलं पाणी थोडं अजून आहे, तर हे पाणी जिरेपर्यंत किंवा मुरेपर्यंत आपण परत एकदा हलवत राहायचं आहे। तर आता पूर्णपणे आपलं सारण तयार झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये आता 1 चमचा मी तूप टाकते आहे। हे तूप मी घरी बनवलेलं आहे। तर आता त्याच्यामध्ये खसखस, हा खसखस आहे ना तो एकदम क्रंची लागतो, मोदक सॉफ्ट आणि खसखस एकदम क्रिस्पी। तर ते मी मिक्स करून घेते। आता टाकते वेलची पावडर, आणि वेलची पावडर तुम्ही खाली घेऊन सुद्धा टाकू शकता। मी गॅसवर आता टाकलेली आहे, गॅस चालू आहे माझा खाली। तर हे सर्व आता आपलं झालेलं आहे। तर आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता मी हे बाउलमध्ये काढलेलं आहे। आपलं मस्त मौसूद मोदकाचा सारण तयार झालेलं आहे। तर आता आपण वळूया उकड करण्यासाठी। तर उकड करण्यासाठी कढईमध्ये मी 1 बाउल दूध घेतलं आहे। तर तुम्ही काय करू शकता की हाफ दूध हाफ पाणी असं पण घेऊ शकता। तर मी इथं हाफ पाणी नाही घेतले, पूर्ण दूधच घेतलं आहे। तर जितकं आपण दूध घेऊ तितकंच आपल्याला तांदळाची पिठी घ्यायची आहे। तर हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे। तर आता आपण 1 चमचा तूप घातलं आहे। त्याच्यामुळे काय होतं की जो सॉफ्टपणा असतो ना, चिवट होत नाहीत मोदक तूप घातल्यामुळं, म्हणून 1 चमचा तूप नक्की घाला। आणि उकड ही नेहमी आंबेमोहर, इंद्रायणी अशीच तांदूळ घ्या, कारण त्याच्यामध्ये पाण्याचा जो प्रमाण असतं ना तांदळामध्ये ते खूप जास्त असतं। तर चवीपुरतं मी आता मीठ घातलं आहे। तर एकदा सर्व हे मी मिश्रण हलवून घेते आणि आता उकळी यायची वाट नाही बघायची आपल्याला। थोडं साईडला असे फक्त बबल्स यायला लागले की आपण आता याच्यामध्ये पिठी टाकून मिक्स करायचं आहे आणि अजिबात घाई करायची नाही आहे। एकदम शांततेत आपल्याला मिक्स करायचं आहे। तर आता मी पूर्ण बाउल इतकं 1 बाउल दूध आणि 1 बाउल पिठी असं घ्यायचं आहे। पूर्ण पिठी याच्यामध्ये मावून जाते, ठीक आहे। तर आता मिक्स करायचं हळूहळू। आणि आता मी पिठी टाकून झालेली आहे। तर आता हे मिक्स करते मी हळूहळू। आता काय करायचं आपल्याला ह्याला थोडं एक 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचे, त्याला वाफ येऊ द्यायची। आणि वाफ आल्यानंतर पण 10 मिनिटं आपण तसंच ठेवायचं, गॅस बंद करून।
तर आता मी 10 मिनटं माझी झालेली आहेत, गॅस बंद करून झाल्यानंतरची 10 मिनटं झालेली आहेत. तर आता मी काय करते, परातीमध्ये मळण्यासाठी घेते. तर ही उकळ असते ना, तर ती गरम गरमच आपल्याला मळावी लागते. तर मी काय करणार आहे, आता गरम गरम हाताला थोडं आपल्या चटके बसू शकतात, तर त्याच्यासाठी एक ट्रिक आहे की जी मी वाटीनं आधी प्रेस करून घेते. ही बघा वाफ तुम्हाला दिसतेच आहे व्हिडिओमध्ये. आधी वाटीनं करते, थोडंसं मग शांत झालं की आपलं मग हाताने करायला काही हरकत नाही. तर आता मी वाटीने करते, असं पूर्ण सगळीकडे दाबून घ्यायचं आहे. तर आता बऱ्यापैकी थोडंसं गार झालेलं आहे. तर आता पाण्याचा हात लावत लावत मळू शकता. ॲक्च्युली पाणी इतकं जास्त नाही लागत, कारण आपली उकळ ही परफेक्ट मेजरमेंटने झालेली आहे. जास्त आपल्याला घट्ट वाटलं की आपण एखाद दुसरा पाण्याचा हात लावू शकतो. तर मला थोडीशी आता ही पिठी घट्ट वाटते, म्हणून मी आता काय करणार आहे, याला पाणी हाताला लावून घेऊन परत मळणार आहे. पण मळताना पूर्ण थोडीशी ताकद लावावी लागते म्हणा, पण उकड सॉफ्ट होते आणि त्याच्यामुळे मोदक आपले एकदम मऊ लुसलुशीत होतात, अजिबात चिवट होत नाहीत. तर अशा तऱ्हेने मी 1-2 वेळा पाणी लावून एकदम सॉफ्ट पीठ मळून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली पाती वळायला सुद्धा छान लागते आणि वळताना पारी करताना काठ सुद्धा फाटत नाहीत. तर आता एक गोळा घेते आणि मी शक्यतो पिठी लावूनच, जी तांदळाची पिठी असते ना, ती पिठी लावूनच पाती वळायला घेते. तुम्ही तेल किंवा तूप जर घेतला तर त्याचा जो रंग आहे ना उकडल्यानंतर, तर तो असा काळपट दिसू लागतो. तर तुम्ही काय करा, पीठ आपलं तेलाच्या आणि तुपाच्या ऐवजी पिठीचा यूज करा, त्याच्यामुळे मोदक पांढरे शुभ्र राहतात. तर आता वळताना काय करायचं आहे, दोन्ही अंगठेमध्ये आणि आपला 2 नंबरचा बोट आणि 3 नंबरचा बोट याच्या साहाय्याने ती अशी गोल 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 राऊंड शेपमध्ये फिरवायची आहे. आणि दोन्ही अंगठे हे मधून प्रेस करायचे आणि साईडला काट आहेत ते 2 नंबरच्या बोटांनी आणि 3 नंबरच्या बोटांनी प्रेस करत राऊंड 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 असा शेप द्यायचा आहे वाटीसारखा. बघा किती छान झाली आहे पाती, एकदम छान आणि अजिबात कडक नाही होत आहे. तर आता काय करायचं, आपल्या कळ्या पाडताना 2 नंबरचा बोट आहे तो आतमध्ये घालायचा आहे आणि अंगठा आणि मधला बोटाने चिमट देऊन पूर्ण खोलपर्यंत अशी प्रेस करायची, जेणेकरून आपल्या कळ्यात ह्या पूर्ण शेवटपर्यंत दिसू लागतील मोदक बनल्यानंतर. तर 2 नंबरचा बोट आतमध्ये आणि मधला बोट आणि अंगठा याच्या सहाय्याने चिमटी काढून त्याला कळीचा शेप आपल्याला द्यायचा आहे. तर माझ्या कळ्या करून झालेल्या आहेत. तर आता ह्याच्यामध्ये जितकं सारण मावेल तितकं आपल्याला सारण भरायचं आहे. तर मोदकमध्ये सारणाची मजा कुछ औरच असते म्हणा, तर सारणाशिवाय मोदकची मजा येत नाही. तर आता काय करायचं, आपल्याला एकाच दिशेने त्या कळ्या आहेत त्या हळूहळू अंगठा आणि 2 नंबरच्या या बोटाने हळूहळू प्रेस करायचे, एका साईडला टर्न घ्यायचे, जेणेकरून आपल्या कळ्या एकदम भारी दिसतील. तर असे बघा कळ्या दाबत 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 राऊंड 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 करायचा आहे आणि आपला मोदकाचा जो शेप आहे म्हणजे तोंड बंद करत करत त्याला टोक द्यायचं आहे. बघा किती सुंदर झाला ना, कळ्या पण खूप छान दिसतात. बघू शकता तुम्ही, असा आपला मोदक तयार झालेला आहे. तर आता आपण काय करणार आहे की आता खालचा काठ वरवाढू नये म्हणून काय करायचं, आपल्याला थोडासा पाण्यात डिप करायचा मोदक, फक्त तळ, आणि तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. असेच मोदक मी अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घेतलेत आणि प्लेटमध्ये काढलेले आहेत. तर आता आपण काय करायचं ह्याला, आणि हे डेकोरेशन करण्यासाठी केशर आणलेलं आहे मी. तर मी काय करते, जास्त मोदक असते त्यामुळे मी इडलीच्या पात्रामध्येच शिजवून घेते, स्टीमर यूज नाही करत, त्याच्यामध्ये कमी मावतात. इडलीच्या साच्यामध्ये खूप जास्त मोदक मावतात. तर मी काय करणार आहे, आता थोडंसं तूप लावून घेते खाली बेसला आणि एक एक मोदक इडली पात्रामध्ये ठेवते. खूप छान झालेत, सगळे एक सारखे दिसत आहेत मोदक, खूप छान. असं दोन्ही पात्रामध्ये मी मोदक ठेवलेले आहेत. तर आता पाणी उकळत आहे इडली पात्रातलं. तर आता मी एक साचा ठेवलेला आहे मोदकाचा.
खूप छान कमाल दिसत आहेत आणि अजिबात फुटलेले नाही आहे, कारण आपली उकड खूप छान झालेली आहे आणि पाती वळायला सुद्धा काही त्रास नाही झालेला आहे. तर आता केशर लावायचं आहे एक एक काडी, कारण केशरमुळे दिसायला पण खूप सुंदर दिसतो मोदक. त्याचा जो येलो आणि ऑरेंज कलर असतो ना, खूप छान दिसतो. अशा प्रकारे सगळ्या मोदकांना मी केशर लावले. तर आता काय करूया, आपण हे स्टीम करायला ठेवूया. आता झाकण लावते मी. तर आता आपण 8 ते 10 मिनिटची वाफ देऊन घेऊ. बघा, बघू शकता तुम्ही किती पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत मोदक दिसत आहेत. आहा, खूप वाफ येते, म्हणजे वाफाळलेले मोदक आहेत, एकदम गरमागरम. तर आता आपण काय करूया, हळूहळू इडली पात्रातून एक एक साचा जो आहे तो आपण खाली काढून घेऊया. ठीक आहे. तर चला मग आता मी आता हळूच पहिला साचा काढते. बघा वाफ बघा किती खूप गरम आहे. आता जस्ट मी गॅस बंद केला आहे आणि हा तर खूपच गरम होता, मला अजिबात काढता येत नव्हता. तर थोडा वेळ लागला मला हा साचा काढण्यासाठी. तर तो पण मी आता काढून घेतला आहे साईडला. तर आता हळूहळू आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया मोदक, जो की आपण नैवेद्य अर्पण करणार आहे गणपती बाप्पांना. 21 मोदकांचा नैवेद्य. तर तुम्हाला मगाशीच मी बोलल्याप्रमाणे की 21 मोदकांचा नैवेद्य का अर्पण करतो ह्याच्या मागे सुद्धा शास्त्र आहे. तुम्ही नक्की कळवा, मला मेसेज करा की तुम्हाला ऐकायचा व्हिडिओ होतो, म्हणून मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता एक मोदक काढला आहे मी बाजूला. तर ते आता बघू, तूप वगैरे टाकून आता तूप टाकते गरमागरम मोदकावर. एकदम छान असलेले तूप. तर त्याच चमच्याने मी आता कट करून दाखवते तुम्हाला की आपली पातीची साईज म्हणजे जाड आहे की पातळ आहे, तुम्हाला बघितल्यानंतरच कळेल. हा हा हा, खूप छान, इतका सुगंध दरवळतोय ना, काय सांगू तुम्हाला. हा मोदकाचा एक असतो ना घरात घमघमा सुटला आहे. बघा पाती बघा, एकदम खाली पातळ झाली आहे, एकदम पातळ, कुठे जाड नाही कुठे पातळ नाही, एकदम बरोबर झाली आहे. तर खूप मस्त झाले आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे हसत राहा, खात राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. थँक्यू.